ठाण्याचं बोलबाला, रायगड ठाण्याचं बोलबाला, रायगड ठाण्याचं बोलबाला. क्रिकेटचा डंका वाजला, पोई संघाने नावलंय गाजवला, आई एकविरेच्या आशीर्वादानं नावलंय मोठा झाला. गावदेवी पोई संघाचा, पोई करियो चषक आला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रीमान योगराज बुटेरे आणि महेश बुटेरे यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ पुई आयोजित पोईकर चषक 2023 मध्ये आपण आहोत. द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅचला सुरुवात. वरप विरुद्ध एमडी कोसले. बॅकफील्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील करण्यात येते अंपायर्स कडे, स्पष्टपणे नकार. बॅट्समन सेफ आहेत स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज आपण अनिल म्हात्रे आणि मनीष धुमाळ या आघाडीची जोडी. अनिल म्हात्रेला कसं विसरून चालेल. पहिल्या मॅच मध्ये 62 धावसंख्येची भारताखेळी याच फलंदाजाने केली होती. दोन्ही ताकदवान टीम्स आहेत. एमडी कोसलेने चांगली धावसंख्या 75 त्यांनी बनवल्या होत्या. स्टेप पाठवून चांगला फटका, पण समोर मिड ऑफला फिल्डर. पहिला धक्का, पहिला मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वरप टीमला. पोईकर चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. द्वितीय फेरीमधील हा सामना तुम्ही बघत आहात, तो द्वितीय म्हणजेच अर्थातच अंतिम दिवसाचा हा 6वा सामना. मला तयार होत आहेत. आल्या बरोबर आबाचा स्वीट हिटचा फटका, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करेल. 4 धावा, चौकार. मात्रने पहिल्या मॅच मध्ये 62 धावसंख्येची खेळी साकारली होती. त्याची विकेट पडली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात मनीष आणि आबा. पुन्हा प्रयत्न तोच, थर्ड मॅनला पुन्हा गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आबा कारंडे सूत्र हातामध्ये, त्याच्या आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात 2 चौकारांनी गावदेवी वरप साठी. पुन्हा स्विच टू एंडला लागला एक्स्ट्राकवरला. हा चेंडू जातोय तोपर्यंत मिळते ती 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं नावा फलकावरती आपण बघत आहोत त्या म्हणजेच 9 धावा. थोडा नाराज आहे आबा. कदाचित प्रयत्न नसता धावसंख्येचा, बिकॉज समोर अगदी फिल्डर होते, त्यामुळे धागाव ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच अरविंदजी मिरकुडे साहेबांना मी विनंती करेन, आपण आमच्या व्यासपीठावरती या गावदेवी क्रिकेट संघ पोई आयोजित पोईकर चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. क्लीन बॉल, वेगवान चेंडू थेट या स्टँड वरती आलाय. दुसरा धक्का, मनीष धुमाळ.
नुकसान. धावा फलकावरती येत्या फक्त 9 धावा. मनीष धुमाळ आणि अनिल म्हात्रे दोघांची विकेट मिळवतोय गोलंदाज पांडुरंग. खूप सुंदर सुरुवात करून दिली. जेव्हा आबाज ट्रॅकिंग एंडला होते आबाच्या बॅटमधून जरूर आपण 2 चौकार बघितले स्विच हिटचे, पण जशी स्ट्राईक आली मनीष धुमाळकडे क्लीन बोल्ड करण्यात आले गोलंदाज पांडुरंग यांच्याकडून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 35-35. पंडित शेठ मस्कर वरपच्या फलंदाजांसाठी पारितोषिक. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी पारितोषिक लावलं होतं, या मॅचमध्ये ते कायम आहे. आबाला खेळावं लागेल. त्याच्यासोबत 4थ्या क्रमांकावरती फलंदाज आलेले आहेत आतिश. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येत असताना वासुदेव. 6वा सामना आजच्या दिवसातील 9 मॅचेसचा शेड्यूल आहे. यानंतर आपण क्वार्टर फायनलचे मॅच बघणार आहोत. 2 सामने धागाव संघाने जिंकलेले आहेत. ते 4th क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूयात या 2 संघांमधून कोणता संघ जातोय 4th क्वार्टर फायनल मध्ये. ऑन साइडला रडार मध्ये चेंडू. बॅटस्विंग जोरदार आणि थेट चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना मिड विकेट डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. स्विच हिटचा प्रयत्न होता, अपील करण्यात आली. पायावरती आदळलेला चेंडू. सिली शॉर्ट लेग मध्ये विकेट किपर येतात. एज होते अंपायर सांगतात. सिंगलने धाव फलक तुम्हाला पाहायला मिळते. पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. प्रसिद्ध असे क्रीडांगण. खूप मोठमोठ्या स्पर्धा आजवर या क्रीडांगणावरती झालेल्या आहेत. KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग चे क्रीडांगण. गोवेली कॉलेजच्या समोर स्विच हिटचा प्रयत्न होता. अपील इथे करण्यात येईल. अंपायर सध्या तरी इशारा कोणताही नाही. प्रश्न विचारण्यात येतात खेळाडूंना MD स्पोर्ट्स कोसलेच्या की कसली अपील करत आहात. बॉडीला स्पर्श झाला होता चेंडू आबाचा. स्विच हिटचा प्रयत्न खरं तर सिग्नेचर शॉट आहे. आबा कारंडेस आला बरोबर 2 स्विच हिटचे चौकार. तिसरा अटेम्प्ट केला होता तेव्हा 4 धावा मिळाल्या नाही. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 17 वरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. वासुदेव शॉर्टफिट विकेटला फिल्डर आहेत. क्रीज सोडले. आतिशने पुन्हा माघारी येतोय. अंपायर सध्या तरी काही सांगत नाही. इथे फलंदाज सेफ असेल. बॅट ट्रॅक झालेली योग्यरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीद्वारे. या वाहिनीचे फाउंडर आहेत संतोष नाणेकर आणि गौरव सावंत. त्यांची संपूर्ण टीम. टेनिस बॉल क्रिकेटला इतके सुगीचे दिवस. डेव्हलप खूप कमी काळामध्ये या सर्व वाहिन्यांचं महत्त्वपूर्ण योगदान. ज्यामधली भारतातील पहिली टेनिस बॉल क्रिकेटची वेबसाईट टेनिस cricket.in. धावफलकावरती आपण बघतोय त्या म्हणजे 17 धावा. संतोष नाणेकर यांनी बघितलेलं स्वप्न त्यांनी सत्यामध्ये उतरवलं. अगदी काही वर्षांअगोदर आपण गेलो तर नाणेकर छोटासा कॅमेरा घेऊन यायचा मैदानाच्या आतमध्ये काही क्लिप्स बनवायचा आणि त्यानंतर तो काही दिवसानंतर एडिट करून त्या पोस्ट करायचा. कोणी लक्षही देत नव्हतं त्यांच्याकडे. पण जसं जसं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालं आणि टेनिस बॉल क्रिकेटने टेनिस cricket.in या वाहिनीने टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आणले. प्रोफेशनलिझम आलं. व्यवसाय खेळाडू बनत गेले आणि आता याच खेळाडूंना स्पर्धा खेळत असताना बरेचसे पैसे देखील मिळतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. 2 षटकांचा खेळ संपन्न. पॉवर प्ले मध्ये 9 धावा 2 विकेट आणि सेकंड ओव्हर मध्ये
षटकाराने सुरुवात जरी झाली असली तरी वासुदेवने कमबॅक केलेला आहे. धावा फक्त 9 खर्च केलेला आहेत. गावदेवी वरब आफ्टर सेकंड ओव्हर 18-2 18-2. ये जागे पण हाफ ट्रॅकर हार्ड लेंथ बॉल. हार्ड लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग प्रचंड तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाज विघ्नेश आलेले आहेत आणि आज जरूर चान्स मिळतोय कर्णधाराकडून त्याला गोलंदाजी करण्यासाठी. 1-4 दिवस वॉर्निंग असेल. सेकंड बाउन्सर विचारपूर्वक टाकावा लागेल गोलंदाजाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप आहे. मिड विकेट डीप आहे. लॉंग ऑन द फील्ड डीप मध्ये. लेग स्टंपला फेकून दिला. लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार. त्यांचं नुकतंच आगमन झालं दहागाव ग्रामपंचायतीचे आदरणीय अरविंदजी मिरकुटे साहेब. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत असेल. दहागावने 2 सामने जिंकलेले आहेत. या विभागातील नामांकित संघ आहे कल्याण ग्रामीण स्टार. खरं तर 9 लौकिक ज्याने मिळवलं खूप कमी काळामध्ये असा हरेश मिरकुटे याच दहागावचा आहे. नावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 24 या आकड्यावरती 24. आबा सेट झालेले आहेत. टेनिस बॉल आता फुटबॉल सारखा दिसतोय. ऑन साइडला पुन्हा टर्न केला. डीप मध्ये फील्डर जज करतोय आणि इथे कॅच आउट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं चेंडू मिड विकेटला क्लिअर करेल. उंची जास्त गाठली. एलिव्हेशन कमी आणि आबा कारंडेचा खेळ चालतोय. अंत 24 वरती 3रा धक्का. वेगळा फॅन बेस आहे. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 24 आकड्यावरती. नवीन फलंदाज चेतन इज ऑन स्ट्राईक. वेगवान होता चेंडू. ऑन साइडला लॉफ केला. डीप मध्ये लॉंग ऑन ला फील्डर. पुन्हा कॅच आउट. 12th कॅच. 1 more विकेट. दोन विकेट पाहायला मिळतात आणि एमडी स्पोर्ट्स कोसलेचे पॅकर्स आदरणीय उद्योगपती सुनीलजी दळवी साहेब यांच्याकडून विकेट साठी 500 कॅश प्राइज आहे. पाहूया तिथे गोलंदाज विघ्नेश. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग दमदार होती. या मॅच मध्ये बॉलिंग ही दमदार करत असताना नवीन फलंदाज निनाद ऑन साइडला टर्न करतो. हॅट्रिक बॉल निनादचा आणि इथे येतोय षटकार.
नादने नाद करायला सुरुवात केली आहे. हॅट्रिक बॉल होता, दडपण कोणतंही नव्हतं त्याच्यावरती आणि दबावाला बळी न पडता आलेला षटकार. काउंटर अटॅक, एअर स्ट्राईक. 30 धावा फलकावरती आहेत. या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. एज आहे फाईन लीगचा गॅप मध्ये चेंडू वेगाने चाललाय. रेस लागले पण चेंडू जिंकलाय. मिळतील 4 धावा. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. लॉस ऑफ द 4th विकेट. गावदेवीवर अपॉन 34. 34 धावा फलकावरती आहेत आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे प्रथम नागरिक दहागाव ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच अरविंदजी मिरकुडे साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार योगराजी बुटरे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ से आपण दादांचा यथोचित सन्मान करावा. 34 वरती धाव फलक. 3 षटकांचा खेळ संपन्न. दहागावचे कार्य सम्राट सरपंच, दहागावच्या विकासासाठी कार्य तत्पर असणारे नाव अरविंदजी मिरकुडे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. योगराज दादा बुटरे आणि महेश दादा बुटरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. गावदे क्रिकेट संघ पोई यांची त्यांना 7 पोईकर चषक 2023. अरविंदजी मिरकुटे साहेबांचा सत्कार आणि याचबरोबर नारायणजी वाघचौरे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आदरणीय नारायणजी वाघचौरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. आदरणीय नारायणजी वाघचौरे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. हाफ ट्रॅकरला हुक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. धावा फलक स्थगित आहे. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 34 आणि माझ्यासोबत आता आमचे स्कोर स्टॅटिस्टिक भावेश. या अगोदर नितीन दादा होते, त्यानंतर वैभव दादा आणि आता भावेश अखेर जोडला गेलेला. सर्वांचं योगदान आहे. स्पर्धा म्हटली की तन मन धन या सर्व गोष्टी आल्या. मॅन पॉवर, फायनान्स. वेगाने आलाय ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूने वेगाने धावला नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज निनाद. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे ज्यावरती चांगली स्ट्राईक करणं, चांगल्या धावा येणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे निनाद स्लो गिटर आहे. स्ट्रायकिंग एंडला सरसावलाय. विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज आतिश. 5वा झटका गावदेवीवर आपला. पाहायला मिळते 34. या ओव्हर मधील अजूनही चेंडू शिल्लक असतील 4. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार. दुसऱ्या बाजूने मंदार आलाय. धावसंख्येचं दार या अगोदर उघडलं जेव्हा 2 विकेट पडल्या होत्या ते दार बंद करण्यात आलं होतं. निनाद आला आणि त्याने एक षटकार ठोकला होता. वेळेचं बंधन आहे. आर्य प्लीज टीम एमडी स्पोर्ट्स कोसले. हाफ ट्रॅकर ऑन साइडला उकळण्याचा प्रयत्न. एज व्हाईट बॉल. जास्त टेक ऑफ झाला होता चेंडू. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग. धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या 35 धावा धावा फलकावरती आहेत. दुपारचं सत्र धावा होत असताना आपण बघितल्यात प्रिव्हियस काही मॅचेस मध्ये. एज आहे फाईन लेग डाऊन दी बॉल. कॅच ड्रॉप. निनाद आता धावतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पाहता पाहता ही धाव पूर्ण झालेली आहे. कॅच पकडणं तितकंच गरजेचं होतं. स्ट्राईक असेल ते आता मंदारकडे. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 36 वरती. बॉल उरलेले ते अजूनही 3. टीम मानवली तुम्हाला विनंती करेन की आपण रिपोर्ट करा. 3ऱ्या दिवसाचे क्वालिफायर सेमीफायनल नंबर 2 मध्ये ज्यांनी जागा मिळवली कालच्या दिवसामध्ये 8 संघांच्या पूल मधून टीम मानवलीला मी विनंती करेन आपण लगेचच रिपोर्ट करायचं आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा 9 मॅचेसचा शेड्यूल. मॅच नंबर 6 मध्ये आपण आहोत. ऑफ स्टंपचा बाहेर होता. टॅप करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडं फंबल झालं. पहिलीदा वेगाने. सेकंडचा कॉल नसेल. निनादला स्ट्राईक अवे सिंगलच्या साहाय्यानं. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 37. बॉल अजूनही शिल्लक आहेत 2. स्टील टू गो. एमडी स्पोर्ट्स कोसले प्रीवियस मॅच मध्ये 70+ रन उभारल्या होत्या. दुसऱ्या बाजूने गावदेवी वरप 80+ त्यांनी धावा उभारल्या होत्या.
बॅटिंग खरं तर दोन्ही संघांची स्ट्रेंथ आहे. ऑफ स्टंपचा बार, नटराज साहिलने स्क्वेअर कट करत असताना डीप थर्ड मारला चेंडू. फिल्डिंग चांगली झालेली आहे. डीप मध्ये पिक करून थ्रो करतात तोपर्यंत धावा मिळालेल्या आहेत त्या 2 आणि 2 सोबत धावसंख्या टोटल स्कोर गावदेवी वरपची आपण बघतोय ती 39. 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, षटकातील शेवटचा चेंडू असेल. 39. काही चर्चा जरूर करतात. निनादकडे स्ट्राईक, बंदार नॉन स्ट्राईक शेवटचा चेंडू टाकण्यासाठी बॉल तयार. ओ हार्ड लेंथ बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाकाच्या जवळून गेला. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. षटक संपन्न होतं. चौथं धाव पहिला संपला जिथे बॅटिंग करत असताना गावदेवी वरप संघाने विकेट गमावले. 5 धावसंख्या उभारलेले 39 आणि 10चा कर्णटने आता विजयासाठी बनवावं लागते 40 धावा. एमडी स्पोर्ट्स कोसले टीमला दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. मानवीला विनंती असेल आपण लगेचच रिपोर्ट करा आणि जसे हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. तर 2 मिनिटं गणेश आवाज दे.
नक्कीच आपले मनसे आमदार खरं तर राजूदादा पाटील यांचे विश्वासू सहकारी आमचे सिद्धीजी भगत साहेब आणि त्याच्या साथीने अतिजी डबरे यांचं इथे मात्र शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर पंडितजी मस्कर साहेब त्यांच्याकडनं 3535 आणि आमचे उमाजी मामा हरड यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. या गोलंदाजांना दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल बिर्र काढून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. मॅच मध्ये 40 धाबांचं खर तर 4 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हा देखील सामना आणि पहिल्या बरोबरती आपण पाहतोय विघ्नेशच्या बाटपदा चौकार आलाय. मागील मॅचचा मार्ग बाच तुम्ही पाहू शकता. खर तर विघ्नेश ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करत राहा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक तर इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तर इतिहास वाचत असतात. चला काही खेळाडू नक्कीच छोटेसे प्रेक्षक आहेत. आपण खुर्च्या घेऊन मागे सरकवायचे आहेत. चला आपण थोडेसे मागे व्हा, कारण मेन रस्ता येतो पाहुण्यांना यायचं मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे आपण बाजूला व्हायचं. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळा, त्याच दिशेला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करून तरी फसला आणि यावेळेस आपण पाहतोय खरं तर डॉटबॉलची समाप्ती होत असताना पहिल्या अपरवरती चौकाराला स्वप्नावर सुरुवात केली बॅट्समन विघ्नेशच्या माध्यमातून. एमडी स्पोर्ट्स कोसळे विपक्ष गावदेवी वरप असा सामना तुम्ही एन्जॉय करता. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. सामना चांगला रंगेल यात शंकाच नाही. या गोलंदाज निनाद सज्ज होत असताना पुन्हा एकदा राईट मरतो विकेटना. यावेळेस मात्र अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकीशी बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यस फलंदाज बाद. मैदानावरती घडलंय काय तर काहीसा कानमंत्र देण्यासाठी विघ्नेश पुढे सरकला, परंतु आता थेट जाईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. वरती छोटे मिया नाराज असतील, कारण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये घडलं काय तर पंचांना न सांगता पुढे सरकला विघ्नेश, कारण कॉल होता महेंद्रचा. 2 बॉल तो डॉट झाला आणि काहीसा कानमंत्र देण्यासाठी नक्कीच तो पुढे सरकला होता, परंतु थोडेसे आता नाराजी व्यक्त करत असताना तुम्ही विघ्नेशला पाहता. मागील मॅचचा मार्थ बाच. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिला चौकार जरूर आला, परंतु आता बाद होत असताना मैदान तो देखील सोडतोय. खर तर आपण पाहू शकता युनाइट नंबर 3 वरती दाखल होतोय खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल मनीष. पहिला परदा बाद झालाय. वैभव गायकवाड आमच्या सोबत जोडले गेले स्कोररच्या भूमिकेत, त्यांचा देखील आवाज तुम्ही आज ऐकला. खरं तर भरपूर चांगलं समालोचन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं ऐकायला मिळालं. पहिला दिवस गाजवला टीम गावदेवी रुंदी संघानं, दुसरा दिवस गाजवला जर्मन रेवती संघानं, रुपेशजी बासरे यांचा तो संघ, तिसरा दिवस कालचा गाजवला टीम ओमसाई मानिवली संघाने, आणि आज मात्र नक्कीच दहागाव संघ पुढे सरकला आणि आता त्यांच्या समोर कोणता संघ फाईट करेल हे देखील आपल्याला पाहायचं. 2 टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना एमडी स्पोर्ट्स कोसळे विपक्ष तुम्ही पाहताय गावदेवी वरप अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मनोजजी अरज साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत केळणीचे, त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. मी विनंती करतो योगराजी बुटारे साहेब आपण आपला शुभ असते आपण मनोज साहेबांचा शुभ सन्मान करायचा. गोलंदाज निनादला तुम्ही पाहता, ज्याने मात्र पहिल्या बरोबरती चौकार जरूर खर्च केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली. गतीमध्ये मिश्रण केलं होतं, बोट विकरली, फिंगर रोल केली, टप्पा पडल्यानंतर जणू काही वळण घेऊन बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर आतापर्यंत आपण पाहिले तर जवळजवळ 5 चेंडू फेकून झालेत. पहिला बॉल चौकार, दुसरा डॉट, तिसरा आपण पाहिला फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपात, चौथा सिंगल आणि आता 5व्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट बॉल. 1 to go. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मधील. खरं तर आपण पाहतो यावेळेस मैदानावरती आतापर्यंत टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 आकडावरती. सिद्धीजी भगत साहेब आपण देखील आपला शुभ सन्मान करण्यात येईल.
अजून एक चांगला फटका पार मिळतो 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर मोठी दरी त्या दरीला भेदून तू भागून बहुत सीमा पार. तर फ्लॅट स्ट्रोक आपण पाहिला षटकाराला महेंद्रच्या बॅट मधला विघ्नेश जरी इथे बाद झालाय तर देखील माही मार रहा है. 6 धाब्याच्या साथीने आता फलकावरती धाबा पुढे जातील. आतापर्यंत 11 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज मंदार येतोय गोलंदाजी मार्ग वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी सरकारची पाबंदी संचारबंदी आता हटवून लाभली आहे आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो खेळाडू. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मंदार. अतिजी डबरे साहेब आपला देखील विनंती आपण या आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल या मुख्य व्यासपीठावरती. अतिजी डबरे आपणास विनंती आपण या मंचावरती आपला सन्मान करण्यात येईल. या सन्मान झालाय त्यांचा हरकत नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय मंदार. गोलंदाज मंदार सज्ज होत असताना राईट मोडतो विकेट. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न फटका फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकता या स्पर्धा बाद आहे. खरं तर कंट्रोल शॉट आपण पाहिला क्षेत्ररक्षक उपस्थित होता असं वाटलं होतं की बॅट खरं तर चेंडू एक टप्पा पडलाय की काय परंतु असं नाहीये. परंतु बाद झालाय. नवीन परदा मैदानात दाखल होतोय नेट नंबर 4 वरती आता दाखल होता धर्मेंद्र. गणपत बजाना काय को बंद किया. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला 2 दिवस जेवणाची व्यवस्था झाली आहे. 4 दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था झाली आहे त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या साथीने विठ्ठलजी गुडबिंदे तुमचंही स्वागत आहे. अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टी भरपूर जरुरी असतात आणि फार मोठं मोलाचं योगदान त्यांचं आम्हाला लाभलंय. फक्त दिशा दिली आहे फक्त डिफेन्स केला. यावेळेस तुम्ही पाहताय खरं तर सॉफ्ट रनने केलेत. फलंदाज धर्मेंद्रला तुम्ही पाहता जो दाखल झाला माहिती आहे एकामागे एक फलंदाज बाद होत चालेल. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचा आणि त्याच अनुषंगाने आता डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला. एक सिंगल इथे मिळते टीमची टोटल. या सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती 12 धाबा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज मंदार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना You miss, I will definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळा उद्ध्वस्त गेला. लेग स्टिक इथे वाकवली आहे आणि अजून एक फलंदाज इथे मात्र आपण पाहू शकता तंबूच्या दिशेला परतत असताना फलंदाज बाद. जसा कोसळा बा तसा आता टीम कोसळे संघाचा डाव कोसळत असताना आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर कोसळे संघाचं 24 कॅरेटचं सोनं वासुदेव आता मैदानाच्या मध्ये दाखल होतो. वासुदेव एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष तो टीम कोसळे संघासाठी खेळतोय परंतु आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खरं तर कंबर कसावी लागेल या मॅच मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर संघाचा डाव कुठेतरी कोसळत असताना परंतु या मॅच मध्ये खरं तर चांगली बॅटिंग करायची. बघा डगआउट मध्ये आपण खुर्च्यांवरती बसायचं टीम कोसळे. या सारी 9 खेळाडू आहेत. डबा प्रेक्षक नको
याची आपण नोंद घ्यायची आणि कोणत्याही प्रकारचा आवाज करू नका प्लीज. स्पर्धा मोठी आहे मित्रांनो. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. 24 कॅरेटचं सोनं मी का म्हटलं वासुदेवला हे पहिला बॉल फेस करत असताना त्याने देखील सार्थ ठरवलंय. धावा टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळते. अजून या मॅचचा जर विचार केला तर 22 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक लपड़े छिन्ने तोड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष मैदानाच्या मध्ये करावा लागेल. दोन्ही संघाचा विचार केला तर आपण पाहतोय मोठ्या ताकदीने गुणा गोविंदानं या मैदानावरती उतरलेत. परंतु आज विजय कोणाचा या गोविलीच्या मैदानावरती या केजीपीएलच्या मैदानावरती आज संघर्ष कोणाचा येणारे काही क्षण नक्कीच तुम्हाला सांगून जातील. षटक क्रमांक तुम्ही पाहताय दुसरा आता मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. पहिला बॉल फेस करत असताना वासुदेवच्या बॅटमध्ये षटकार आलाय. गरज होती संघाला या षटकाराची टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत 18. अजून एक ऑन साइडला घेतला मिड विकेटला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्रक्षय उपस्थित दुसऱ्या टप्प्यावरती खरं तर बॉलला उचलून फेक करेल दरम्यान इथे मात्र एक सिंगल बेतिया सिंगल डबल खरं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे. चांगला क्रिकेट आपण पाहतो यावेळेस मैदानावरती वासुदेवच्या माध्यमातून एक षटकार आला. लगेच सिंगल एकवटली टीमची टोटल पुढे सरकवत असताना खरं तर धावफलक खालतं त्याने ठेवले. 19 आकड्यावरती टीमची टोटल पोचत असताना अद्याप आपण पाहिला तर अजून या 21 धावांची गरज. गोलंदाज मंदार सज्ज होत असताना पुढे सरकले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक क्षेत्रक्षय जज करतो डीप मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. डाईव्ह लगावली तिथे आणि आपण पाहतोय खरं तर संघासाठी 3 धावा तिथे वाचवल्या. एफर्ट भरपूर चांगले होतं खरं तर. खेळाडू तुम्ही पाहता डीप मध्ये धुमाळ होतं त्यांच्या माध्यमातून चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला मनीष धुमाळ आणि आता यस त्याच्या कपड्यावरील डाग सर्व काही सांगून जातात. आज मात्र तो देखील ना स्वार्थासाठी ना पैशासाठी तर तो खेळतोय गाबासाठी आणि गाबाच्या नाबासाठी. घेण्यात आलाय खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. यस धावचीत साठी आता रिव्ह्यू घेण्यात आला. नक्कीच आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट चे नक्कीच ऑफिशियल अपडेटर प्रशांत पवार असतील कंट्रोल रूम मध्ये आणि प्रवीणजी विशेषर आणि त्याच्या साथीने आमचे आयोजक नक्कीच डिस्प्ले चेक करतील. बाबेजी बुटेरे देखील असतील. काही कॅश प्राइज झालेत. बाळा पाळवी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. MD स्पोर्ट्स कोसळे संघासाठी खरं तर कोणत्याही फलंदाजाने जर 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी 500 नॉट आउट. पंच धाव एकच ना. यस षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतो आतापर्यंत 20 धावा बनल्या गेल्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 20 धावांची गरज आणि गोलंदाज आबा कारंडे आता सज्ज होत असताना मदरच्या मध्ये आबा आता दाखल झालाय. आबाला इथे मात्र धावसंख्या रोखायच्या त्याच अनुषंगाने संघनायकाने विश्वास दाखवलाय आबावरती. समोर आपण पाहतोय बॅट्समन सज्ज होत असताना धर्मेंद्र. गोलंदाज आबा गतीमध्ये मिश्रण केलं होतं. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतो यावेळेस मात्र चेंडू स्विंग होऊन निघून गेला. रक्षकाच्या हातामध्ये खरं तर फलंदाजाला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉल इथे निर्धाव फेकला. 11 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 20 धावांची गरज. सामना आता शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार यात शंकाच नाही आणि शेवटच्या बॉलपर्यंत देखील जाणार यात शंकाच नाही. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता खरं तर विद्यमान सरपंच पोई दिलीपजी बुटेरे साहेब आहेत. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय नक्कीच आमचे सुनील दादा दळवी असतील, योगराजजी बुटेरे, महेश दादा बुटेरे तुम्ही पाहू शकता, उमाजी मामा हरट असे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साइडला खेचला फटका लॉंग ऑनला आपण पाहू शकता आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय ते देखील पाहावं लागेल. खरं तर हिट विकेट झालाय का ते आपल्याला पाहायचा. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु मैदानावरती घडले काय.
क्षणी डोक्याची घंटा आता वाजली आहे एमडी स्पोर्ट्स कोसळे संघासाठी, कारण बॉल बाउंड्रीच्या बाहेर होता, षटकार होता, परंतु फरदाच आधीच इथे बाद झाला. गावदेवी कोळी संघाचा कोळी करियो चषक आला, गावदेवी कोळी संघाचा कोळी करियो चषक आला, कोळी संघाचा कोळी करियो चषक आला, गावदेवी कोळी संघाचा कोळी करियो चषक आला. गावदेवी क्रिकेट संघाला, गावदेवी क्रिकेट संघाला, गावदेवी क्रिकेट संघाला, आमच्या पोळी गावाचा रायगड ठाण्यात बोलबाला, रायगड ठाण्यात बोलबाला, रायगड ठाण्यात बोलबाला. थँक्यू. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या बॉलवरती फरदा बाद झालाय. आता आपण जर पाहिलं तर अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 20 धाबांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती आता 2 धाबा बनवावाच लागतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता दोन्ही संघ आता ताकदीने उतरलेत, परंतु संघर्ष आता कोणाचा नक्कीच पाहायला मिळेल ते देखील आपल्याला पाहायचं. एका बाजूला एमडी स्पोर्ट्स कोसळे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गावदेवी वरप, असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करा. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज येतोय बाळा पाळवी यांच्याकडनं टीम कोसळे संघासाठी. येस, नवीन बॅटर आता दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद गोरंदाज आबा कारंडे यांना तुम्ही पाहू शकता. चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज, आपल्याला आज नक्कीच फायनल देखील खेळवायच्या. जास्तीत जास्त षटकांची फायनल होईल यावरती आयोजकांचं देखील लक्ष लागलं. गोरदास या राऊंड द विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न, बॉल चला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक मोनिश धुमाळ होत आहे. बॉलला उत्तम फेक करतील दरम्यान एक चेके सिंगल येते मिळते आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना 9 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर 19 धाबांची गरज या मॅच मध्ये. वेळ कधी कशी येईल काहीच सांगता येत नाहीये, कारण आम्हाला देखील रात्री राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर त्यांना देखील वनवास मिळाला होता. त्यामुळे आपण नक्कीच वेळ कोणाची आता चांगली असेल कोणाची वाईट असेल ते देखील पाहायचं. दोन्ही संघ आज मात्र ताकदीने उतरलेत, परंतु आज या मैदानावरती संघर्ष करावा लागेल. ऑन साइडला घेतलाय, चांगला फटका पार मिळतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला फक्त मिळेल सिंगल. काय क्षेत्ररक्षण पार मिळतोय टीम वरप संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर बांधून ठेवण्याचं काम केलंय. खरं तर धावसंख्या आपण पाहतो टार्गेट थोडंसं दुरावत चाललंय, कारण 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 18 धाबांची गरज या मॅच मध्ये. टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावल्या फलकावरती तुम्ही पाहता. आतापर्यंत 22 बनल्या गेल्या. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर 20 धाबा बनल्या होत्या, परंतु आता धावसंख्येचा आलेख आपण पाहतो. इथे मात्र घडले काय, खर तर मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता आबा कारंडे यांचा, परंतु बॉल हातातून निसटला आणि तदनंतर धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव इथे मिळणार नाही हे पंचाने सांगितलं. यस, जर नक्कीच चेंडू हाताने नेऊन स्पर्श केला असता स्टंपला तर नक्कीच पर्यंत बाद होऊ शकला असता, कारण क्रीज सोडली होती वसुदेवच्या माध्यमातून. एक मोठा फरक बाद होता होता इथे वाचला. गोरदास तयार, आबा कारंडे चांगला फटका ऑन साइड ला खेचलाय, मिड विकेट ला खेळाडू उपस्थित. पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टहनी टूटने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. आणि इथे विश्वास ठेवला आबा कारंडेने स्वतःवरती आणि इथे मात्र मैदान सोडावं लागतोय. डावखुऱ्याचा विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज प्रसाद बॅक टू द पवेलियन. गोळा या गोष्टी सिगरेट वगैरे चांगल्या नाही आहेत. एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, परंतु ये कलियुग है, यहाँ पर अच्छाई के पीछे कोई नहीं जाता, बुराई के पीछे पूरी दुनिया जाती है. शराब बेचने वाले को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचने वाले को गली गली चौराहे चौराहे पर घूमना पड़ता है. हे आजचं सत्य आहे. डीजे मास्टरचं कौतुक करायला हवं. खरं तर 4 दिवसामध्ये भरपूर चांगली साथ त्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आहे आणि क्रिकेट विथ संगीत हे कॉम्बिनेशन भरपूर चांगलं तुम्हाला ऐकायला मिळालं. डीजे गणेश तुमचं देखील कौतुक. मांगरूळचे आहेत. अंतिम बॉल आता नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं
तर 18 धावांची गरज आहे. स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. दोन्ही संघाला ही ताकीद आहे. सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी, परंतु आता अधिकचा वेळ दौडू नका. नवीन बॅट्समन आता दाखल होत आहे. रवींद्र मदरच्यात मध्ये दाखल होत असताना यस एकदा चूक झाली आहे वासुदेव कडनं, परंतु आता तो चूक करणार नाहीये. आबा 7 बॉलचा खेळ शिल्लक त्या मॅच मध्ये, अजूनही 18 धावांची गरज आहे. चला प्रेक्षक आपण छोटे प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं प्लीज, मस्ती करू नका मित्रांनो. मोठी स्पर्धा गोरदास यार. रनवे रिदम मध्ये कुठेतरी अडथळा येतोय आणि यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज रेडी नव्हता. चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज, विनंती आहे. अजून आपल्याला बरेचसे सामने इथे खेळवायचे. पोईकर चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. गावदेवी क्रिकेट संघ पोई यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. गोरदास आबा 1 to go. शेवटचा बॉल अंपायर सिग्नल काय येईल माहित नाहीये. यस व्हाईट बॉल. लाईन कुठेतरी मी म्हणेन भरकटला. आबाला तुम्ही पाहू शकता 2 वेळा रिदम त्याचा चुकला, परंतु आता लाईन तो भरकटलाय. टीमची टोटल फलकावरती पुढे जात असताना 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि अजूनही 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. समीकरण थोडस आपल्याला पाहायला मिळेल मोठं आहे, परंतु कोसळे नाव कुठं छोटं आहे, त्यामुळे मॅच मध्ये मजा येणार. गोरदास आबा सज्ज होत असताना यावेळेस घडलंय काय, अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल चालला डीप स्कोर लाईनच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल इथे मिळते. टीमची टोटल या 2 धावेच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत आपण पाहिलं 17 धावांची इथे मात्र गरज होती, परंतु आता घेतला DRS. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू आता घेण्यात आला. हेड फॅक्टर इथे चेक करण्यात येईल. यावेळेस आपण पाहतोय खरं तर या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. खरं तर हेड फॅक्टर चेक करण्यात येईल पंचाच्या माध्यमातून. यस खरं तर पंचाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आला. आमच्यापर्यंत क्षेत्ररक्षकांनी सांगितलं, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षकाचं नाव घेतलं आणि आता चेक करण्यात येईल. हेड फॅक्टर नक्कीच आपण चेक करतोय. यस नो बॉल. मोक्याच्या निर्णय क्षणी आता धोक्याची घंटा वाजली आहे का टीम वरप संघासाठी, कारण आपण पाहतोय आता इथे आपण जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि आता अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 16 धाब्याची गरज आहे. यस या 2 धावा जर ऍड केला तर 15. 7 बॉल 15ची गरज. गोरदास सज्ज होतोय. आबा पुन्हा एकदा गोरदाची मार्क वरती. यस RMK ब्रिक्सचे सर्वे सर्व रोशनजी सुरोशी साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. पोलीस संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. 7 बॉल 15 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती आबा. तर स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय वासुदेव. यावेळेस मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान एक सिंगल येथे मिळते. टीमची टोटल एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय 26 धाबा. अजून या मॅचचा जर विचार केला तर आता 6 बॉलचा खेळ शिल्लक 14 धावांची गरज आहे. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आपला आज चुराली त्याच गाता असे जाणता राजा ताच्या तने झुकवित माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती महाराजांचं हे संगीत होतं डीजे गणेशच्या माध्यमातून. 6 बॉल 14 धावांची गरज.
पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय, चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर। ना थके अभी पैर, ना हिम्मत हमने हारी है, हौसला है टीम कोसले के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो बीच मैदान के अंदर संघर्ष जारी है। बाळा पालबी यांच्याकडे 200 रुपयाचं कॅश प्राइज। स्वागत केले गोलंदाजाच्या षटकारानं। मनीषला तुम्ही पाहताय त्याच्या अगेन्स्ट पहिला बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है। पहिल्या बॉलवरती वासुदेवने इथे सांगितलंय, खरं तर धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता, मंकट विकेट मिळाला असता, परंतु आबाने चूक केली, थ्रो त्याने केला, तदनंतर फलंदाज बचावला आणि आता जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये दहाडत असताना। काम करो फल मिलता है, आज नहीं कल मिलता है, कुआं जितना गहरा खोदो उतना ही मीठा जल मिलता है। 5 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये। अजूनही आपण जर पाहिलं तर 8 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये। गोलंदाज मोनिशला तुम्ही पाहता ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकाच्या माध्यमातून, परंतु आता पहिल्या बॉलवरती तो विश्वासाला खरा उतरत नाहीये। अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 8 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये। निलेश कडू यांना तुम्ही पाहू शकता अगदी बॅट्समनच्या समोर। अजून एक चांगला फटका ऑन साइडला, बॉल चालला बाउंड्री लाइनच्या बाहेर, षटकार। तर ठोकला तर सुनीलजी दळवी यांच्याकडे 500, परंतु आता 2 बॉलवरती 2 षटकार आलेत। बाळा पालबी यांच्याकडे नक्कीच 400 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आले। बंटी भगत, बंटी भोईर, आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत। बाळा पालबी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल जर तिसरा षटकार ठोकला तर बॅट्समन वासुदेवला। आणि अजून या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धाबांची गरज आहे। मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख तो यूं ही फड़फड़ाते हैं, हौसले से उड़ान होती है। अजून एक तिसरा देखील जाईल बाउंड्री लाइनच्या बाहेर, दे धमाका। हा सलगचा तिसरा षटकार येतोय आणि आता 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच सुनीलजी दळवी आणि बाळा पालवी यांच्या माध्यमातून नक्कीच या खेळाडूला देण्यात येईल।